त्यावेळेस इतका जल्लोष झाला की जय श्रीराम या नावाने सगळा लोक इतक्या आनंदोत्साहित झाले की लोकांना अगदी अक्षरशः त्यांच्या कंठ दाटून आले. खूप बाबांचा जय जयकार झाला. आणि त्या लोकांना आम्ही तेच समजावून सांगत होतो की बाबाला जर तुम्ही नेलं तर बाबांचं या ठिकाणी नाव संपून जाईल. तुम्ही जर समजा या पद्धतीनं करून दिलं तर बाबांचं नाम सप्ताह होईल, बाबांची पुण्यतिथी होईल, आमचा हिंदू समाज प्रत्येक वेळेस सप्ताह करील, त्या बाबांचं इथं दिवाबत्ती राहील आणि त्यांचं नाव अमर राहील. हे आहेत केशव एकनाथ अरगडे, ताजुद्दीन बाबांचे बालपणीचे मित्र आणि कायम त्यांच्या सानिध्यात असणारे. ताजुद्दीन बाबांनी कीर्तनात नारदाच्या गादीवर आपला देह ठेवला आणि संपूर्ण महाराष्ट्र रडला. ताजुद्दीन महाराजांचा देह त्यांच्या मूळ गावी त्यांनी उभारलेल्या आश्रमात आणण्यात आला आणि त्यानंतर तेथे गावातील तसेच पंचक्रोशीतील समाज बांधव आणि संपूर्ण हिंदू मुस्लिम समाजातील भक्त मंडळी उपस्थित झाले. त्यांच्या अंत्यविधीची वेळ आल्यानंतर मुस्लिम समाजातील बांधवांनी व त्यांच्या कुटुंबातील काही मंडळींनी ताजुद्दीन बाबांचा अंत्यसंस्कार मुस्लिम पद्धतीने व्हावा असा आग्रह धरला आणि हिंदू समाजातील बांधवांनी हिंदू पद्धतीने त्यांचा अंत्यविधी व्हावा असा आग्रह धरला. या दरम्यान काय काय घटना घडल्या हे सांगितलंय केशव एकनाथ अरगडे यांनी. पाहुयात काय म्हणतायत केशवजी अरगडे. मी केशव एकनाथराव अरगडे. ताजुद्दीन बाबा माझे लहानपणीचे मित्र आहे. आम्ही दोघं म्हणजे लंगुटी यार आहे. आमच्या इतकं जवळून बाबांच्या म्हणजे मी स्वाभिमानाने सांगेन मीच होतो. कारण जेव्हा आम्ही बालपणापासून सोबत राहायचो बाबांच्या, तर शाळेत वगैरे जायचो आम्ही 5व्या 6व्या 7व्या वर्गात मागे पुढे आम्ही होतो शाळेमध्ये. मग तदनंतर काय झालं की आम्ही भजनाला जायचो. भजनाला जात असताना बाबांचीला खूप छंद लागला. कोणीतरी एखादी नवीन गवळण म्हटली की ते असे ट्राउझर राहायचे. आम्ही गरिबीतलेच होतो, काही कोणी चांगल्या घरचे दोघंही नव्हतो, गरिबी परिस्थितीमधले होतो. मग त्यांनी त्या ट्राउझरवर बॉलपेननं ते लिहून आणायचे गवळण आणि मग ती कुठं लिहून आणली की घरी आपल्या भजनात लगे निश्चित तसे तिच्यापेक्षा कशी चांगली सादर करता येईल अशा पद्धतीनं त्यांनी करायची. आमचे हरिभक्त परायण ताजुद्दीन बाबा त्यांचं ज्यावेळी देहावसान झालं तर निश्चितच सगळा महाराष्ट्र रडला आणि जवळच्या सगळं हिंदू धर्माला खूप मोठं दुःख झालं. पण बाबा असतानासुद्धा ते म्हणायचे की मी हिंदू धर्म स्वीकारलेला आहे आणि माझ्या हिंदू धर्माप्रमाणेच माझं क्रियाक्रम पूर्ण करावा अशी त्यांची सगळ्या भक्तगणाजवळ त्यांनी बोलून दाखवलेली इच्छा होती. तर त्यांचे जवळचे निकटवर्तीय सुनील शिंदे म्हणून औरंगाबादला असतात, त्यांनी तर त्यांचं हे स्थळ या साईबाबाच्या समोरचं स्थळसुद्धा दाखवलं होतं की याच ठिकाणी माझा हिंदू संस्कृतीप्रमाणे तुम्ही माझा दफनविधी करा, जसं संन्याशाला करतात त्याप्रमाणे माझा दफनविधी करा असं निश्चितच त्यांनी सांगितलं. आणि कीर्तनातून सुद्धा खुलेआम सगळ्या जनतेसमोर ते नेहमी सांगायची की मी कुठल्या जाती धर्माचा विषय नाही, माझा फक्त जन्म मुस्लिम समाजात झाला, तो काही माझा दोष नाही. माझा जन्म झाला त्याला मी दोषी थोडा आहे, पण माझं जे सगळं कर्म आहे ते सगळं हिंदूप्रमाणे आहे. मला हिंदू चं जे हे आहे संप्रदाय खूप आवडलेला आहे आणि मी त्या संप्रदायाप्रमाणे सगळं हिंदूमध्ये राहिलो, हिंदूमध्येच राहील आणि हिंदूमध्येच शेवट मरेल. आणि शेवट त्यांनी त्यांची अगदी त्यांचा विजय झाला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी चालू कीर्तनात त्यांनी देह ठेवला. देह ठेवणं चालू कीर्तनात साधी गोष्ट नाही. जसं APJ अब्दुल कलाम आहेत, त्याच्यानंतर आमचे ताजुद्दीन बाबाचे. APJ अब्दुल कलामांनी जसं शिकवताना किंवा विद्यार्थ्याला ज्ञानार्जन करताना देह ठेवला, त्याप्रमाणे ताजुद्दीन बाबांनी लोकांना उपदेश करताना कीर्तनातून आणि त्यांनी नारदाच्या गादीवरती देह ठेवला. ते ही खूप मोठं भाग्याची गोष्ट आहे. त्यालाही खूप मोठं सुकृत पदरी लागतं, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठला आवडी त्यांना तो भगवंत त्यांच्या सुकृताच्या याच्यामुळं तो आवडत होता, त्यांची तेवढी पुण्याई होती म्हणून त्यांनी ते भगवंताची खूप सेवा केलेली आहे. आणि आणला त्यांचा देह आणला तर निश्चितच त्या थोडा संघर्ष निर्माण झाला. त्यावेळेस जो त्यांचा जवळचे निकटवर्तीय होते बाबांचे, समजा त्यांचा एक भाऊ आहे किंवा जे काही असतील मुस्लिम समाजाचे लोक, तर त्यांनी थोडा आग्रह धरला की बाबाजीला आमच्या पद्धतीनुसार आम्हाला दफनविधी करायचा. तर निश्चित सगळं गाव जमा झालं, सगळा हिंदू रडला. हिंदूंच्या महिला रडत होत्या अक्षरशः की
इतकं म्हणजे दुःख झालं की हिंदूला असं त्यांच्या मनात नव्हतं ते मुसलमान होते म्हणून. ते बाबाजी आपले कीर्तनकार असल्यामुळं सगळ्यांच्या अगदी याच्यात होते. तर त्यावेळेस खूप अक्षरशः सगळ्यांना म्हणजे रडणं थांबवू शकत नव्हते, एवढ्या महिला रडत होत्या. ते सगळ्यांचं मत होतं की बाबाजींच्या इच्छेप्रमाणे बाबांना जसं आपल्या हिंदूच्या जसं संन्यासाचा क्रियाक्रम असतो तर त्याप्रमाणे बाबाजींच्या व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती. परंतु आता काही लोकांनी ते थोडं त्या मुद्दा उपस्थित केला किंवा आमच्याप्रमाणे होऊ द्या. मग आम्ही आमच्या घनसांगी पोलीस स्टेशनचे पी आहेत पतंगे साहेब, त्यांना फोन करून त्यांना बोलावून घेतलं किंवा आम्ही बोलावून याच्यासाठी घेतलं की हा गावातला प्रश्न आहे आणि गावात वादविवाद होऊ नये. आज त्यांचे आपले उद्या भविष्यात संबंधसुद्धा चांगले राहावेत म्हणून आम्हाला वाद करण्याची कोणाची इच्छा नव्हती. परंतु त्यांच्या बाबांच्या इच्छेप्रमाणे व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती, पण वाद होऊ नये ही इच्छा होती. मग स्वतः PI साहेब इथं आले, त्यांनी मुद्दा आम्हाला बाजूला घेतला, आम्हाला विचारलं की तुमची अडचण काय. आम्ही त्यांना म्हणलं आमची अडचण काहीच नाही, फक्त मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे की त्यांना असं झोपून त्यांच्या कबरीप्रमाणे करू द्या. पण आम्ही म्हणलो त्यांचं पूर्ण जीवन या परमार्थात व्यतीत झालेलं आहे आणि ते कीर्तनकार होते, साधू होते, तर त्यांची ज्या इच्छा होती की बाबा मला त्याप्रमाणे होऊ द्यावं म्हणून आमची ती इच्छा आहे आणि आमचं कर्तव्य आहे भक्तगण या नात्याने. तर फक्त झोपून का बसून हाच मुद्दा होता. दफन विधीता हा संन्यासाचा दफनच होतो. मग त्यामुळं काही त्यांच्या लक्षात आलं की ही काही मोठी गोष्ट म्हणजे चिघळणारी नाही, सामंजस्याची भूमिका दोघांची आहे. त्यांनी आम्हाला बाजूला घेऊन विचारलं की आम्ही म्हणलं आम्ही तयार आहोत. मग त्या लोकांनी थोडा मुद्दा किंवा कमीत कमी मग आम्हाला आंघोळ घालू द्या. तर मग आम्ही सगळ्यांनीच इच्छा दर्शवली की आंघोळ घालायला काही विषय नाही, घालू द्या, काही प्रॉब्लेम नाही. मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने आंघोळ घातली. त्याच्यानंतर मग ते म्हणले वा एकदा आम्हाला आंघोळ घातली की आम्ही तुमच्या हिंदूंच्या ताब्यात देतो, तुम्हाला तुमच्या पद्धतीनं करा. हा जो संघर्ष थोड्या वेळ चालला परंतु तो अगदी आम्ही सामंजस्याने सगळ्याच्या याच्याने तो सोडवला आणि नंतर त्यांनी मग आमच्या हिंदूंच्या ताब्यामध्ये त्या बाबांचा देह दिला. त्यावेळेस इतका जल्लोष झाला की जय श्रीराम या नावाने सगळा लोक इतक्या आनंदोत्साहित झाले की लोकांना अगदी अक्षरशः त्यांच्या कंठ दाटून आले. खूप बाबांचा जय जयकार झाला आणि त्या लोकांना आम्ही तेच समजावून सांगत होतो की बाबाला जर तुम्ही नेलं तर बाबांचं या ठिकाणी नाव संपून जाईल. तुम्ही जर समजा या पद्धतीनं करून दिलं तर बाबांचा नाम सप्ताह होईल, बाबांची पुण्यतिथी होईल, आमचा हिंदू समाज प्रत्येक वेळेस सप्ताह करील, त्या बाबांचं इथं दिवाबत्ती राहील आणि त्यांचं नाव अमर राहील. मग त्यांच्याही लक्षात आलं की बाबा हे म्हणतात हिंदू त्याप्रमाणे करू द्या. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला अनुमती दिली आणि सगळ्या समाजाने सगळ्या हिंदूंच्या समाजाने त्यांना अगदी आदरांजलीपूर्वक त्यांचा विधिवत कार्यक्रम केला. बाबा जन्माने जरी मुस्लिम असले तरी त्यांची पूर्ण हयात आणि त्यांचं कर्तव्य आणि त्यांचं कार्य हे हिंदू म्हणून त्यांनी पूर्ण केलं. बाबांजी अगदी नुसत्या जन्मालाच फक्त ते मुस्लिम म्हणून जन्माला आले. वास्तविक पदात त्यांचं पूर्ण जीवनपट अगदी हिंदूच्या संस्कृतीप्रमाणेच गेला. हिंदूमध्येच त्यांनी सगळं कार्य केलं आणि बाबांजीनं अनेक गावाला जाऊन कीर्तनं भजनं केले. बाबांजीचं इतकं म्हणजे होतं की त्यांनी त्या मुस्लिम समाजाचं बाकीचं त्यांनी काहीच कर्तव्य केले नाही. त्यांनी जे काही लहानपणी असतील त्यांच्यात राहिले ते आली बे ते शे शिकले काय तर तो भाग वेगळा होता. कारण त्यावेळेस मी सुद्धा त्यांच्यासोबत जायचो, मी मस्जिदीमध्ये गेलेलो आहे, त्यांच्यासोबत बसून आम्ही ते आली बे ते शे आम्हाला एक आवड होती, आपला छंद असल्या मित्र असल्यामुळे आम्ही ते करायचो. तर तो भाग काही नाही. पण नंतर बाबाजीनं सगळं हिंदूप्रमाणेच सगळं त्यांची संस्कृती होती. सकाळी स्नान पूजा पठण अगदी आपल्या हिंदूप्रमाणे करायचे. त्यांनी बाकी कोणाचंच काही ऐकलेलं नाही. त्यांनी त्यांच्या मताप्रमाणे त्यांचं मन अगदी रमलं होतं. संप्रदायामध्ये रमल्यामुळं त्यांनी अगदी मनोभावे भगवंताची सेवा केली आणि अगदी त्यांचा जन्म सफळ झाला.